नमो भगवते वासुदेवाय. प्रकृती पुरुष विचार भाग 13. गीतेचे श्लोक आहेत 24 आणि 25. प्रकृतीपेक्षा पुरुष भिन्न असून तो कोणत्याही कर्मांनी लिप्त होत नाही. हे ज्ञान कसं करून घ्यायचं, त्यासाठी असणारे उपाय कोणते आहेत, त्याचे 2 श्लोकात भगवंत विवेचन करत आहेत. श्लोक 24. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कित्येक आपल्या ठिकाणी म्हणजे आत्मानात्म्याच्या सर भेसळीत आपणास म्हणजे आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मध्यानाच्या योगाने म्हणजे आत्मानात्म विचाराने निवडून पाहतात. दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. श्लोक 25. अन्ये त्वेव मजानन्त श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यापासून म्हणजे आचार्याधिकांपासून श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूला तरून जातात. प्रकृतीपेक्षा पुरुष भिन्न आहे असं विवेकज्ञान कसं होईल, त्याविषयी असणारे उपाय भगवंतांनी या 2 श्लोकात सांगितलेले आहेत. काही लोक आपणच आपल्या ठाई ध्यानाने पाहतात, काही सांख्य योगाने पाहतात, काही कर्मयोगाने पाहतात. ज्यांना या 3ही मार्गांनी ज्ञान करून घेता येत नाही ते दुसऱ्याकडून म्हणजे गुरूंकडून हे ज्ञान प्राप्त करून घेतात व आत्मतत्वाचे चिंतन करून जन्म मरण रूप संसार तरून जातात. असे एकूण 4 उपाय भगवंतांनी सांगितलेले आहेत. ध्यानेनात्मनि पश्यन्ति. ध्यान या शब्दाची व्याख्या करताना शंकराचार्य म्हणतात की शब्दादी विषयांपासून श्रोत्रादी इंद्रियांना मनामध्येच उपरत करून त्या मनाने चैतन्य स्वरूप आत्म्याचं एकाग्रतेने चिंतन करणे म्हणजे ध्यान. तैलधारेप्रमाणे अखंडपणे आत्म्याचं चिंतन करणं म्हणजे ध्यान. अशा प्रकारच्या ध्यानाचे साधक अनुष्ठान करतात. श्लोकात आत्मनी आत्मना आत्मानम पश्यन्ति असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्म्यामध्येच आत्म्याच्या द्वारा आत्म्याला पाहतात. यातील पहिल्या आत्मनी शब्दाचा अर्थ आहे हृदयात व दुसऱ्या आत्मानम शब्दाचा अर्थ आहे आत्म्याला आणि तिसऱ्या आत्मना शब्दाचा अर्थ आहे मन. हृदयामध्येच ते मनाच्या द्वारा आत्म्याला पाहतात. आत्मा तर दृश्य नसून द्रष्टा म्हणजे पाहणार आहे. मग येथे पश्यन्ति म्हणजे पाहतात असं म्हटलं आहे. ते रूप पाहणे या अर्थानं नाही तर अनुभव घेणे या अर्थानं पश्यन्ति क्रियापद आलेले आहे. आत्मानं पश्यन्ति म्हणजे ध्यानाने स्वरूपानुभव घेतात. भगवंतांनी 6व्या अध्यायात ध्यानयोगाचे 24 ते 26 या श्लोकात सविस्तर वर्णन केलेलं आहे. संकल्पातून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा त्याग करून मनाने इंद्रिय समुदायाला आवरून धरायचं आहे. नंतर मन धैर्ययुक्त बुद्धीनं परमात्म्यात स्थिर करायचं आहे. मन हे चंचल असतं, संसारात भटकत असतं. त्या विषयांपासून त्याला आवरून धरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे लागते. थोडक्यात शब्दादी विषयांपासून मन पूर्णतः निवृत्त करून संकल्परहित व विषय कामनारहित चित्ताने एकाग्रतेने आत्म्याचे अनुसंधान करणे म्हणजे ध्यान. अर्थातच असे चित्त सतत तैलधारावत आत्म्यात एकाग्र करण्यासाठी प्रखर वैराग्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही गोष्ट उत्तम अधिकाऱ्यांनाच शक्य आहे आणि असा अधिकार नसेल तर भगवंतांनी सामान्य साधकांसाठी इतर उपाय सांगितलेले आहेत. सांख्ययोग. ज्या साधकांकडे विवेक असतो पण असे प्रखर वैराग्य नसते त्यांचं मन ध्यानात स्थिर राहू शकत नाही. त्यांच्यासाठी सांख्ययोगाचा मार्ग सांगितलेला आहे. मी सत्व रज व तम या प्रकृतीच्या 3 गुणांपासून भिन्न असा चेतन पुरुष आहे असा सतत विचार करत वैराग्य हळूहळू दृढ करत जाणे म्हणजे सांख्ययोग. वैराग्य दृढ करण्याचा अभ्यास केल्यावरच अखंड ध्यान शक्य होणार आहे. तिसरा मार्ग आहे कर्मयोगाचा, म्हणजेच ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करत आत्मदर्शन प्राप्त करून घेता येतं. ध्यान मार्ग, सांख्य मार्ग किंवा कर्म मार्ग या 3ही मार्गांनी ज्याला आत्मदर्शन करून घेणे अशक्य असते त्यांच्यासाठी गुरुमार्ग सांगितलेला आहे. गुरुंनी सांगितलेल्या मार्गानुसार साधना करून आत्मप्राप्ती करून घेता येते. यावर ज्ञानदेवाने केलेले विवेचन आपण उद्या पाहू.